स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर भावांनो, आपल्या कार्यकर्त्यांच्या सुट्ट्यांमुळे 2-3 दिवस कामावर लवकर येऊन आपल्याला लय वैताग आलता। त्याच्यामुळे आज आपण डायरेक्ट 12:30 आलो होतो, कारण आज आपण निवांत होतो आणि आपला कार्यकर्ता म्हणजे अक्षय भाऊ आज कामावर आला होता। त्यामुळे सगळं कसं एकदम ओके मध्ये हो। मग 4:30-5 वाजता आपल्या रोहित भाऊनं रोहित कॅफे मध्ये आपल्याला थंड कॉफी प्यायला बोलवलं होतं। मग सगळे आम्ही थंड कॉफी पिऊन थंड झालो। मग तिथनं पुढे राऊंडला जाताना ह्यो सेट झालेला सण आणि ब्रिजवरनं जाणारी मेट्रो बघून लयच भारी वाटलं भावांनो। ती मेट्रो मध्ये कोण कोण बसले तेवढं कमेंट करून सांगा, आपला तर काय अजून योग आला नाही। मग तिथनं पुढे औंधला येऊन शायनिंग मारत काम केलो। मग तिथं मध्ये संतोष भाऊचं गाणे म्हणायचा मूड झाला आणि संतोष भाऊ गाणे म्हणायला लागला। मग तिथनं पुढे शिवाजीनगरला आलो आणि आपल्या प्यायच्या पाण्याची जरा बाटली भरून घेतलो, कारण आपल्या ऑफिसमध्ये प्यायच्या पाण्याची सोय नाही। मग असं बाहेर कुठे गेलं की बाटली भरून घ्यावी लागते। आणि आमच्या ऑफिसमध्ये ह्यो 1900 सालचा फिल्टर ठेवलाय, त्याच्यामध्ये कधी कधी पाणी बी नसते आणि त्याची अवस्था बघून त्यातलं कोण पाणी पित बी नाही। संध्याकाळी घरी जाताना आज राज्यसेवेचा निकाल लागला होता आणि बहुतेक या पट्ट्यानं पोस्ट काढली होती, त्याच्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन चाललं होतं। ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या परीक्षेत सिलेक्शन झालंय भावानो, त्या सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा। आणि ज्यांचं थोडक्यासाठी राहिलं भावानो, त्यांनी पण खचून जाऊ नका, पुढे प्रयत्न चालूच राहू द्या। तुमचा अभ्यास काय वाया जात नाही, काही ना काय होतंयच। आता एवढं मोटिवेशन दिलोय म्हटल्यावर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत।